त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। आणि काँग्रेस नेते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेत। सचिनजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। भाई जगतापांचं हे वक्तव्य आपणही ऐकलं असेल, आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, आता या आघाडी व्हावी न व्हावी या संदर्भामध्ये प्रत्येक नेत्याची वेगवेगळी मतं आहेत आणि त्यांनी ती ज्या वेळेला आमची बैठक झाली जी चिन्नीतलाजींच्या बरोबर त्यावेळेला आपापली मतं मांडलेली आहे। विषय असा आहे की मनसे बरोबर आमचे मूलभूतरित्या मतभेद आहेत, त्याच्यात काही शंका नाही आणि त्या संदर्भामध्ये जी काही भूमिका आहे ती प्रत्येक नेत्याची जी काही मतं आहेत ती ऐकून घेतलेली आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरती तिथलं जे नेतृत्व आहे त्यांच्याशी चर्चा करून केल्या जातात आणि त्या संदर्भामध्ये हायकमांड निर्णय घेत असते। मला असं वाटतं की काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करून या संदर्भामध्ये पुढचं पाऊल काय असेल ते कळवेल। परंतु सचिनजी, भाई जगताप एक मोठे नेते आहेत काँग्रेसमधले आणि त्यांनी आता म्हटलेलं आहे की बैठकीमध्ये आमची वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे, स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांची देखील युतीची इच्छा नाहीये आणि त्यामुळे मुंबईमध्ये स्वबळावरतीच आम्ही लढणार, त्यामुळे हे स्पष्ट आहे की युती होणार नाही। निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठ नेते काँग्रेसचा दिल्लीचं नेतृत्व स्थानिक पातळीवरती प्रत्येकाशी चर्चा करून या संदर्भामध्ये घेईल, याच्यात काही शंका नाही आणि जो घेतल्यानंतर तो आपल्याला कळवला जाईल। बर सचिनजी, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। किशोरीताई पेडणेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। सगळ्यात सुरुवातीला भाई जगताप नेमकं काय म्हणाले आहेत ते देखील आपण किशोरीताईंना ऐकूयात। बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेंगे। राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये मैं जब अध्यक्ष था मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था और अभी भी हमारी ये जो कमेटी की मीटिंग हुई पॉलिटिकल अफेयर कमेटी की, उसमें सारे लोगों ने क्या कहा, थोड़ा विस्तार से नहीं, मैं बताता हूँ। सारे लोगों ने एक ही बात कही और हमने इस बात को रखा। चिन्नीतला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि एक तो ये सारे लोकल बॉडी के चुनाव हैं, तो कार्यकर्ता के चुनाव है, ये नेता कुछ चुनाव नहीं है। तर काँग्रेसच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर राज ठाकरे आणि मनसे सोबत कुठेतरी समीकरणं जुळवत असताना काँग्रेस बरोबर युतीमधली समीकरणं बिघडतायत का? एकंदर भाईंच्या बोलण्यावर आणि भाई त्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पण आहेत, अनुभवी आहेत आणि त्यांचा अनुभव नक्की शेअर केलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। आणि महानगरपालिका ही कार्यकर्त्यांची असते हे बरोबर आहे, पण एकंदर गेली 4 वर्ष या महानगरपालिकेला ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला न देता जास्तीत जास्त माझा कॉन्ट्रॅक्टर कसा जगेल या पद्धतीने होत आहे सगळं आणि म्हणून आपण सगळे एक होऊन त्या गोष्टीला लढा दिला पाहिजे असं सर्वानुमते मत झालं। त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब काय महाराष्ट्राच्या बाहेरचे नाहीत, त्यांनी त्यांचं मत तेच मांडलंय की ही मुंबई हा महाराष्ट्र की आपण या माझा कॉन्ट्रॅक्टर किंवा अदानी यांच्या वगैरे घशात घालायची आहे का, तर त्यांनी त्यांचं मत मांडलंय। ठीक आहे, याच्यावर आमच्याही वरिष्ठ विचार करतील आणि सांगतील आम्हालाही कार्यकर्त्यांना। सचिनजी, आपलं काय मत आहे यावर? नाही, पहिली गोष्ट अशी की पॉलिटिकल अफेअर्स कमिटी जी आहे त्याच्यामध्ये बहुतांश नेत्यांनी आपली मतं मांडलेली आहेत, केंद्रीय नेतृत्वानं ते ऐकलेलं आहे आणि एकंदरच पाहायचं झालं तर मी मगाशी जसं सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्षासाठी काय योग्य आहे हे स्थानिक पातळीवरती सगळे नेते आपली चर्चा आणि आपलं मत मांडत असतात। त्यानुसार आता लवकरच निर्णय होईल। बरं सचिनजी, परंतु असा मुद्दा आहे की मनसे सोबत युती करणं हे काँग्रेसला फक्त मान्य नाहीये की एकूणातच युती सोबतच लढायचं नाहीये? असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आमचे मतभेद, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलचे आणि आमच्या कार्यपद्धतीमधला जो फरक हा वर्षानुवर्षाचा आहे, त्यात काही शंका नाही। त्यांनी मधल्या कालावधीमध्ये घेतलेल्या भूमिका असतील किंवा त्या संदर्भामध्ये केलेली वक्तव्य असतील, या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये
निश्चितपणे आक्षेप आहेतच ना. त्यामुळे ते आक्षेप आम्ही ह्याच्यामध्ये कळवलेले देखील आहेत. वस्तुस्थिती हीच आहे की राज्याचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजींनी सांगितलंय की हे निर्णय जे आहे ते स्थानिक पातळीवरती बहुतांश कशी समीकरणं असतील ते घेतले जातील तशी मुभा दिलेली आहे. परंतु त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय अंतिमतः आमचं नेतृत्व घेईल. प्रश्न एवढाच आहे की यातनं जास्तीत जास्त स्थानिक कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळावा, त्यांना कशा पद्धतीनं या निवडणुकांमध्ये भाग घेता यावा, ही भूमिका सचिनजी, पण काँग्रेस पक्षाची असेल. हर्षवर्धन सपकाळजी पण म्हणाले होते की आम्हाला नवीन भिडूची सध्या गरज नाही. त्यांनी जे मत मांडलेलं आहे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. किशोरीताई, सचिनजींचं वक्तव्य आपण ऐकलंच असेल की काँग्रेसला सध्या नवीन भिडूची गरज नाही, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मनसे असेल, राज ठाकरे असेल, शिष्टमंडळात देखील राज ठाकरे स्वतः उपस्थित होते. त्यामुळे आत्ताच नेमकं असं काय झालं की काँग्रेसला असं वाटतंय की नवीन भिडूची आपल्याला गरज नाहीये? नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईमध्ये ही समीकरणं बनली, ज्या समीकरणामध्ये आमच्यासारखे जेव्हा काँग्रेस बरोबर किंवा काँग्रेस आमच्या बरोबर आल्यानंतर आजही टार्गेट तेच केलं जात आहे. बाळासाहेबांनी 2 विधानं केली होती. बाळासाहेबांनी हेही विधान केलं होतं की ज्या दिवशी माझी शिवसेना कमळीबाईला मोठी करण्यासाठी केलेली नाही, पण ते आता सध्या विधान दाखवलं जात नाहीये. बाळासाहेबांनी हेही विधान केलं होतं की ज्या दिवशी संपूर्ण काँग्रेस बरोबर जाल किंवा काँग्रेस येईल तर दुकान बंद. तर ते काटछाट करून पाहिजे त्या वेळेला वापरण्याचा आता मुभा या सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे झालंय. पण किशोरीताई, असं आहे की महायुतीमध्ये तुम्ही याआधी देखील 2 निवडणुका एकत्र लढलेल्या आहात, परंतु आता काँग्रेसची अशी भूमिका आहे की मनसे आणि शिवसेनेची कार्यपद्धती ही पूर्णपणे वेगळी आहे. नाही, आमची कायम वेगळीच आहे, बरोबर आहे, त्याबद्दल काही म्हणजे डाऊटच नाही आणि ती तशीच राहणार. त्याच्यातही काही फरक नाही होणार. कार्यपद्धती एकदा बनली ती बनलीच. आणि त्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण देशामध्ये, म्हणजे महाराष्ट्रात आमचं झालंय, पण संपूर्ण देशामध्ये जितकं काँग्रेसचं नुकसान केलंय तेवढं कोणत्याच पक्षाचं झालं नाहीये. आम्ही आता सगळ्यांनी मिळून जर फाईट नाही केली, भाजपला धार्जिन आहे सगळं. मग म्हणजे किशोरीताई, तुमचं असं म्हणणं आहे की आत्ताच्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या एकत्रितपणेच लढल्या गेल्या पाहिजेत, असं आतापर्यंत तरी वाटत होतं. पण प्रत्येकांचे जर असे कल वेगळे वेगळे येत असतील तर मग आम्ही सचिनजी, किशोरीताईंचं असं म्हणणं आहे की भाजप धार्जिणं सगळं राजकारण सुरू आहे, त्यामुळे आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपली काय प्रतिक्रिया यावर? नाही, या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका आपापल्या पद्धतीनं विचार करण्याची असू शकते. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला या संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हे पाहतो आपण, त्यावेळेला अनेकदा आघाडीमध्ये, म्हणजे आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना देखील त्यावेळेला देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली होती ना. त्यामुळे या संदर्भामध्ये ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि त्याच्यावरती राष्ट्रीय अजेंडा किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही त्यावेळेला अजेंडा तोच राहील असं नसतो. आम्ही या संदर्भामध्ये निर्णय विचारपूर्वकच करत आहोत किंवा त्या संदर्भामध्ये विचारपूर्वक पावलं उचलत आहोत. शेवटी निर्णय अजून अंतिमतः झाला नसला तरी प्रत्येक पाऊल हे सगळ्या जी परिस्थिती आता आहे, जी राजकीय समीकरणं बनतायत ती योग्य आहेत का अयोग्य आहेत, आमच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे, मूलभूत विचारधारेमधला अंतर काय आहे, याचा उद्देश काय आहे, हे सगळ्याचा अभ्यास करूनच त्या संदर्भामध्ये पावलं काँग्रेस पक्ष उचलेल ना. बरोबर आहे. सचिनजींचं किशोरीताई असं म्हणणं आहे की अजूनही आमची चर्चा सुरू आहे आणि स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याचवरून निर्णय घेतला जाईल. त्यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही. 2017 असेल, 2012 असेल, 2007 असेल किंवा 2002 असेल, इतक्या मागे गेल्यानंतरही आम्ही वेगवेगळ्याच लढलो होतो. म्हणजे तेव्हा आम्ही बीजेपी बरोबर होतो, पण आम्ही वेगवेगळ्याच लढलो होतो. बीजेपी वेगळ्या लढल्या होत्या, आम्ही वेगळं लढलो होतो. आणि मग
आमचा महापौर तर त्यांचा उपमहापौर, त्यांच्याकडे स्टँडिंग, कारण आमच्याकडे असं ज्या कमिट्या होत्या त्याचा बरोबर 50% भाजप आणि 50% शिवसेना असं विभाजन होत होतं सगळ्याच गोष्टीत, सगळ्या अगदी पदांपासून ते सगळ्यांमध्ये. बरोबर आहे, पण किशोरीताई मुद्दा असा आहे की आता ज्यावेळी निवडणुका अगदी तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि जेव्हा सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे लढा देत असताना अशा पद्धतीनं दुफळी निर्माण होणं, अशा पद्धतीनं वक्तव्य होणं हे खरंच आत्ताच्या घडीला परवडणारं आहे? नाही, हे दुफळी म्हणता येणार नाही. ही पण विरोधी पक्षांची एक स्ट्रॅटेजी असू शकते. आपणही त्याच्याकडे जरा पॉझिटिव्ह बघू. ठीक आहे. किशोरीताई आणि सचिन सावंतचे आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिल्यात एबीपी माझाला त्यासाठी. तर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला. याआधी सुद्धा भाई जगताप हे स्वबळाच्या भूमिकेवरती ठाम होते. सातत्यानं त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर देखील आता काँग्रेसच्या वतीनं काही आक्षेप घेतले गेलेले आहेत.